सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सलामीची जोडी, स्ट्रायकिंगला फलंदाज आतिश, त्याला साथ देतोय हरीश. पहिला चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. वरती आतिशने हा चौकार लगावलाय. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि मिळतेल्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6, दैदिप्यमान 16. सुरू आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. राज भोईर, RB11 वरप, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल केला डीप मध्ये. फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. राजन पाटील हे नाव खूप मोठं आहे. दापोडे या संघाच्या माध्यमातून क्रॉस बॅटी स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप मध्ये मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. मी काल देखील उल्लेख केला होता, आज देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला की 48 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. ऑन साइडला हुक केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रितेश पाटील होते आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. सुरुवात दमदार केली आहे या सामन्यामध्ये. गंधारी 11 गंधारी या संघाने आणि पहिल्या षटकामध्ये बनवल्यात धावा 15. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उल्लासनगर की आन बान शान, स्विंग का किंग, स्विंग का सुलतान, सुलतान खान यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर साठी आम्हाला स्पोर्ट्स शूज देखील लाभलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. नक्कीच अपील करण्याचा प्रयत्न LBW ची, परंतु प्रितेश पाटील यांनी कोणती अपील केली नाही. त्यांना माहिती होतं की नक्कीच पिचिंग आउटसाइड लेग स्टंप आहे, त्यामुळेच
पाहिलं गेलं तर नॉट आउट देखील कॉल केलेला आहे मुन्ना पठाण सरांनी. स्ट्रायकिंगला फलंदाज फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. बॉटॉमेंटचा वापर करून फक्त दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली या मॅच मध्ये. गंधारी 11 गंधारी या संघाने या पुढील सामना विनर विनर या दोन संघांमध्ये असणार आहे. मिहिर 11 वसार या संघाने डिफेंडिंग चॅम्पियन सुरई या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलेला आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर चा देखील इशारा येतोय गोलंदाज प्रितेश पाटीलला. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटिस्टू खेळण्याचा प्रयत्न आणि मिड ऑफ वरून मिड ऑनला येतात चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत मिळते चिकी सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये राजन पाटीलने थोडीशी महागडी गोलंदाजी केली. 15 धावा खर्च केल्या परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रितेश पाटील यांचा. जेन्युन ऑलराऊंडर आहे दापोडे या टीमचे. गतीमध्ये परिवर्तन सेन्सिबल बॅटिंग फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडने खेळले होते आणि मिळतील्या चेंडूवरती सहजरित्या या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली कारण की यादीच्या मॅच मध्ये गंधारी संघाने सामना जवळून पाहिलाय. 74 धावा डिफेंड करायच्या होत्या वसार संघाला आणि त्या 74 धावा डिफेंड देखील केल्यात पहिल्या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने प्रितेश पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय आणि मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रितेश पाटील. या षटकामध्ये एकही चौकार एकही षटकार आला नाहीये. चांगली गोलंदाजी अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मारा करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश. ऑन साइडला स्लॉग स्विंग इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. डीजे साठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि प्रितेश 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक इनिंग मध्ये ही सूचना असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. गोलंदाज समीर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. स्वतः विकेट कीपर राजन पाटील जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बादला.
तिसऱ्या क्रमांकावरती मयूर भंडारी, आतिश कारभारी बाद झालेले आहेत. हरीश भोईर आणि मयूर भंडारी ही जोडी आपण पाहतोय. समीरने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि पार्टनरशिप ब्रेक केली. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत प्रितेश पाटील. फार वेगाने ते चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. गंधारी 11 गंधारी हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केला. डीप मध्ये प्रितेश पाटील आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. यासाठी प्रितेश पाटील जाणला जातो आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. समीर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. एक विकेट देखील मिळवलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी मी तर म्हणेन समीर करतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचे आयोजन राज भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. गंधारी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं आणि येथे हा डॉट बॉल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. मी तर म्हणेन हरीश भोईर ज्याने एक षटकार देखील लगावलेला आहे. या तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकाल आपल्या या मैदानावरती. नवीन गोलंदाज सुजील पाटील येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. पहिल्या 3 षटकांमध्ये 32 धावा बनवलेले आहेत गंधारी 11 गंधारी या संघाने आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर भंडारी.
ओव्हर द विकेटने सज्ज आहेत गोलंदाज सुजल पाटील. पहिला चेंडू डेट चेंडू घोषित करतायत मुन्ना पठाण सर आणि हॅरी सर, हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी. थर्ड अंपायर नक्कीच हैदर सर आहेत जे मुंबईवरून बिलॉंग करतात. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. संख्या 4 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. नक्कीच थोडीशी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक चौकारानंतर येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 36 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. पुणे ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील. जणू का या फटकेचे चटके लागलेत. खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत एकच फलंदाज गमावलाय. चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून गॅप शोधलीये आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार मयूर भंडारीच्या बॅट मधून. मयूर भंडारीच्या बॅट मधून धावसंख्या 44 आहे. डबल 4. चौथं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये सुजल पाटील वरती प्रत्येला चढवलेला आहे. आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. सुजल पाटीलने सोनू बांगर हे देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. काल आणि आज त्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि थोडासा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालेला आहे सुजल पाटीलला. आणि डेट चेंडू नक्कीच घोषित केलेला आहे. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. फुल टॉस, मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन नाही आणि फिल्डर देखील थोडीशी दूर होते. तोपर्यंत मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. अप्रतिम टाइमिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. 50 कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52.
पुकार, एक षटकार लगावलाय आणि मयूर भंडारी खेळतायत 22 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय जो सलामीला आलाय हरीश भोईरने देखील एक षटकार लगावलेला आहे आणि हरीश खेळतायत 18 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी, 4 षटकांमध्ये 52 धाव बनवलेले आहेत 13.00 सरासरीने. आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय प्रितेश पाटील. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केली, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती. स्वागत केलंय प्रितेश पाटीलचं. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना हरीश भोईर. 58 धावा, 58. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल गेलाय डीप मधून. फिल्डर येथील चेंडूवरती एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आणि बॅकअप देखील आहे. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. गंधारी 11 गंधारी या संघाने चांगल्या स्थितीमध्ये आहे गंधारी संघ, कारण की 60+ धावा नक्कीच एक फायटिंग टोटल, मॅच विनिंग टोटल कालच्या दिवसापासून आपण पाहिलेली आहे. कारण की त्यानंतर धावा चेस करणं सेकंड इनिंग मध्ये थोडंसं कठीण जात असतं. प्रचंड वेगाने फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज मयूर भंडारी बॅक टू द पवेलियन. शुभेच्छा आलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद. नितीन कारभारीला माघारी परतावा लागतोय. अजून एक धक्का. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि मिलन जे नक्कीच कंट्रोल रूम मध्ये आहेत. तिसरे पंच देखील आहेत हैदर सर आणि चेक करून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 61-61. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. सीमा रेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय
हरीश भोईरने लगावलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 67 आणि 68 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर गंधारी 11 गंधारी या संघाने. रेड्डी यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. 67 धाव बनवलेले आहेत सोनू बांगर. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय चेसिंग करणं थोडस अवघड जात आहे या ग्राउंड वरती. कल्पेशजी भोईर आपलं देखील स्वागत आहे. खरं अर्थाने आय थिंक ऑन ड्युटी ते आहेत कल्पेश भोईर. अडुसष्ट धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. अडुसष्ट धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे गंधारी 11 गंधारी या संघाने वीर तानाजी दापोडे या टीम समोर. आणि त्या 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, यंग डॅशिंग डायनामिक समालोचक आपण पाहतोय सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. जमलेल्या माझ्या तमाम सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. सुलतान खान या ठिकाणी सध्या तरी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुलतान यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाने स्मृती चषक आपण एन्जॉय करतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पहिला मॅच आपण पाहिला मिहिर 11 वसार विपक्ष जगदीश स्मृती सुरे या संघामध्ये पहिला मॅच जिंकला वसार संघानं. त्यानंतर आताचा मॅच देखील भरपूर मोठा पाहायला मिळतोय. एका बाजूला वीर तानाजी दापोडे संघ, एक बलाढ्य संघ, मोठा संघ आहे, त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय गंधारी 11 गंधारी संघ. आतिश कारभारीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गंधारी संघ प्रथम बॅटिंग केली. 5 षटकांची लढत, 67 धावा बनल्या गेल्या. 68 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी हर्षद चौधरी आणि जीत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हरेचा वापर केला जाईल. हरेशनं बॅटिंग देखील भरपूर चांगली केली आपल्या संघासाठी. त्याच्या जोरावरती संघानं 67 धावा बनवल्या गेल्या. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन देखील जोडले गेले या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत.
पंचांचा ग्रीन सिग्नल होतो या ठिकाणी सामना सुरू होतोय पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल स्ट्रायकरला फलंदाज हर्षद चौधरी आपल्याला पाहायला मिळेल विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय हर्षद स्ट्रायकरला ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतात जीत देखील 9 सेकंडवरती पाहायला मिळेल जीत पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल ऍडव्हान्टेज जरूर आहे नक्कीच सलामी जोडीकडे पहिला बॉल हरेश तयार गेम ऑन लेट्स प्ले पहिलाच बॉल यावेळेस टॉप एज लागते विकेट किपर चेंडू खाली आणि पहिल्या बॉल वरती आली विकेट पहिली सफलता प्राप्त करतोय हरेश आणि इथून लागला पहिला धक्का वीर तानाजी दापोडे संघाला फलंदाज हर्षद बॅक टू द पवेलियन निराशजनक सुरुवात पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघाची कारण की 0 वरती बाद झाल्या हर्षद स्वतःवरती थोडासा नाराज होत असताना पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित बॅट वरती कनेक्शन झालं नाहीये टॉप एज उडाली त्यानंतर विकेट किपरनं सहजरित्या हा झेल त्या ठिकाणी कॅरी केला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय यशवंत कारभारी आपल्याला पाहायला मिळतात यशांच्या पाठीमागे चांगलं कलेक्टिंग आणि हरीशला मिळाली पहिली सफलता न्यू बॅट्समॅन कुमार आलाय कुमार पाटील तिसऱ्या क्रमांकावरती जिम्मेदारीने खेळ करावा लागेल सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल वीर तानाजी दापोडे संघाला कारण की आपण पाहिलं नक्कीच कालच्या दिवसापासून आपण पाहतोय सुरुवातीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सेकंड इनिंग मध्ये धावा जास्त बनत नाहीयेत फटका हवेमध्ये पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला टिपली जाईल जेल आणि लगातार हा दुसरा धक्का लागतोय वीर तानाजी दापोडे संघाला फलंदाज कुमार पाटील देखील 0 वरती बाद डीजे कव्हरच्या दिशेला आणि मिस टायमिंग होतोय फलंदाज कुमार पाटील देखील या ठिकाणी बाद झालाय चांगली सुरुवात आपल्या स्पेलची करत असताना या मॅच मध्ये गोलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळतोय सलगचे 2 धक्के दिलेत दापोडे संघाला हर्षदचा पाठला करतोय 13.60 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवायची सामना जिंकण्यासाठी दापोडे संघाला न्यू बॅट्समॅन अजय पाटील अजय आलाय 4थ्या क्रमांकावरती हॅट्रिकचा हा बॉल असेल हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज हरेश राईट अमोर द विकेट फुल टॉस बॉल होता फायदा उचलू शकले नाहीये स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू होता जज करतोय परंतु स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचेल चेंडूची फेकी करेल आतिश त्या ठिकाणी होते आणि मिळतात तोपर्यंत 2 धावा 2 या ठिकाणी नक्कीच खातं खुलवेल टीम वीर तानाजी दापोडे संघाचं आणि फलंदाज अजय पाटीलचा आपण पाहतोय शांत सुरुवात कमकुवत सुरुवात पाहायला मिळते ती दापोडे संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक मार्ग आतापर्यंत चांगली गोलंदाजी हरेश कडनं ओव्हर द विकेट समोर खेळले खेळाडू उपस्थित आणि फेकी येते तोरी धावाची संधी आणि इथून मात्र जरूर धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी बचावले मित्र म्हणेन फलंदाज जीत पाटील आणि धाव कंप्लीट होते 1 धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गंधारी 11 या टीमच्या माध्यमातून एकूण चेंडू षटकारीला पण पाहायला गेलं तर 4 पाहायला मिळतात आणि धावा खर्च करतो फक्त 2 जीत आलाय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता अजिबात संपर्क नाहीये पडल्यानंतर चेंडू भरपूर वेगाने येतोय विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय अजून एका चांगला बॉल डॉट बॉलची समाप्ती कौतुक करेल मी या पहिल्या षटकामध्ये हरेशचं ज्या प्रकारे त्यानं बॅटिंग केली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली आहे हरेशच्या माध्यमातून हरेश भुईरला आपण पाहतोय पहिलं षटक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता विकेट कीपर बीट होत आहेत आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय
चौकार आलाय आणि पहिले षटक होते कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती वीर तानाजी दापोडे टीम पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. लेग बायचा देखील इशारा आला पंचांच्या माध्यमातून. यांनी जर झेल कॅरी केला तर यस यशवंत कारभार यांनी झेल पकडलाय आणि त्यांच्यासाठी पारदर्शक आला गेलाय. सुंदर ग्रुप यांच्याकडे नक्की गंधारीचे सुंदर ग्रुप त्यांच्याकडे नक्की 500 रुपयाचा कॅश प्राइज आला गेले आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकाचा वर्षाव केला जातोय गंधारी संघावरती आणि पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा 2 गडी बाद. थोडीशी शांतता पाहायला मिळाली. याचं मूळ कारण हरेची तिखट मारायची गोलंदाजी आपण पाहिली. भरपूर चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली या मॅच मध्ये आणि आता पॉवर प्लेचं दुसरं षटक येत आहे. गोलंदाज आतिश कारभार येतोय दुसऱ्या षटकामध्ये. एक चांगला खेळाडू आपण पाहतो नेहमीच ऑलराऊंडर प्रदर्शन आपल्या टीमसाठी केले ते म्हणजेच आतिश कारभारीनं. तोच गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. जिम्मेदारी भरपूर आहे या मॅचची आता धावा बनवण्यासाठी खास करून अजय पाटील आणि जीत पाटीलच्या खांद्यावरती धावा बनवाव्या लागतील. या षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगली क्रिकेट स्पर्धा दुसरा दिवस स्पर्धेचा 7 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये निर्णय घेण्यात आला की शेवटचा एक दिवस अजून एक वाढवावा आणि 7वा दिवस वाढला गेलाय. अतिश तयार राऊंड द विकेट फुल टॉस चेंडू यावेळेस इनसाइड आउट खेळले. खेळाडू उपस्थित झेलची संधी आणि टिपली झेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते साहिल कारभारी त्या ठिकाणी होते. चुकी नाहीये फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम दापोडे संघाला. डीजे भाईचे नावाने कल्याण आजही हादरून जाई. भाईचे नावाने कल्याण आजही हादरून जाई. फुलटॉस बॉल होता आणि इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सजवलं गेलं होतं. वायडिश लॉंग ऑफला आपण वाहतो झेल कॅरी केली गेली. साहिल त्या ठिकाणी होते आणि धावा आता येत नाहीयेत. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी हरेशला देखील सफलता मिळाली. त्यानंतर आता सेकंड ओव्हर मध्ये आतिश कारभारीला देखील पहिल्याच बॉलवरती ही मोठी सफलता मिळते. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यातूनच रायतेगावचे आमचे जवळचे मित्र आकाश जाधव यांच्याकडे देखील आयोजनाला शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच आकाश. राऊंड द विकेट फटका चांगला लोवर फुल टॉस लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील आणि एक धावे ते कंप्लीट होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. प्रितेश येतात नवीन फलंदाज खातं खुलं होते. प्रितेश ते धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 13.60 ची सरासरी गाठायची होती. इथून धावा येत नाही. संघर्ष करावा लागतो. सुरुवातीलाच बॅटिंग करत असताना आता वीर तानाजी दापोडे संघाला 8 डावा फलकावरती विजयासाठी अजूनही 7 डावेची गरज आहे या मॅच मध्ये. सलामीवीर जीत ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा राऊंड द विकेट आतिश ऑन साइडला खेळले. उंची जास्त फटक्यामध्ये लांबी कमी. खेळाडू उपस्थित मिड विकेटला टिपली जाईल झेल. अजून एक झेल कॅरी झालाय. यश सुतार त्या ठिकाणी होते आणि यशनं हा झेल कॅरी केलाय. आतिशला मिळते दुसरी सफलता. टीम वीर तानाजी दापोडे संघाला लागतोय अजून एक धक्का.
11 वरती पोहोचेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात, रिव्हर्स अटेंड करतात परंतु संपर्क नाहीये. अजून एक हा डॉट बॉल येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा पाहायला मिळतात. तर तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो पुन्हा एकदा हरीश भोईर. सेकंड स्पेल असेल. राईट अमोर द विकेट. फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट नाव फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल नो +6. एकूण मिळतील 7 धावा. डीजे षटकार आलाय आपण पाहतो आणि नो चेंडूचा देखील इशारा आहे. हाईट फॅक्टरचा विचार करतात. बिमर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीची देखील संधी असेल. राजन यांच्याकडे धावसंख्या पोहोचली आहे. 7 धावेनं पुढे सरकते 18 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. फ्रीचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग होतोय परंतु खेळाडू उपस्थित आणि 1 धावे ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा फलकावरती. विजयाचं समीकरण अद्याप 49 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. मिहिर 11 वसार संघाचे कॅप्टन. चला लगेच आपण रिपोर्टिंग करायचे. यातून जिंकणारा संघ नक्कीच फाईट करेल. मिहिर 11 गावदेवी वसार संघासोबत. ओव्हर द विकेट. यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर फटकेबाजी होतीये. या षटकामध्ये आलाय दुसरा षटकार. डीजे इथून षटकार आलाय. एक षटकार आपण पाहिला राजन यांच्या बॅट मधनं. त्यानंतर फलंदाज प्रितेशच्या बॅट मध्ये देखील हा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल फलकावरती. एकूण स्कोर 25. 25 धावा फलकावरती. संघर्ष अद्याप सुरू या मॅच मध्ये. विजयाचं समीकरण 43 ची गरज आहे. एज लागते. बॅटची खालची काढा लागली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करतात राजन परंतु नकार देतात प्रितेश आणि इथून डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. हरेच हे षटक थोडस जरूर महागडे ठरते. पहिल्या षटकामध्ये धावा ऐकून फक्त 7च खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 गडी देखील बाद केले होते हरीश भोईरनं. धावसंख्या स्थगित 25.
25 धावा फलकावरती मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस डीप राहतो चेंडू आणि वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. दिशाहीन थोडीशी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 26 वरती पोहोचेल. 42-42 ची गरज सामना जिंकण्यासाठी. या षटकातील आतापर्यंत चेंडू 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अर्थातच 14 चेंडू आणि 42 ची गरज. सामना अद्याप बॅलन्स आहे. इथून येणाऱ्या क्षणामध्ये मोठे फटके येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आणि फटके येत आहेत. फलंदाज प्रितेशने ठोकलाय. अजून एक मोठा फटका. बिगिट षटकार. वीर तानाजी दापोडे संघ कारण की लगातार मोठे फटकेबाजी होते. विजयासाठी आता गरज आहे. येणारे चेंडू 13 आणि 36 धावेची. धावसंख्या पोहोचली 32. 32 या आकड्यावरती हरेश भोईर मागणा ठरतोय सेकंड स्पेल मध्ये. या तिसऱ्या षटकामध्ये टार्गेट केलं जाते. या षटकामध्ये हरेशला दोन्ही बाजूला आक्रमण सध्या तरी सुरू आहे. एका बाजूला राजन तर दुसऱ्या बाजूला प्रितेश आपल्याला पाहायला मिळतात. 4 प्रमुख फलंदाज हे लवकर गमावले. सलामी जोडी देखील स्वस्तामध्ये बाद झाली. त्यानंतर कुमार आणि आपण पाहिलं अजय पाटील देखील लवकर बाद झालेत. कोलबेटापाचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. लॉंगाचा खेळ आडवाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगलला समाधान मानावा लागेल. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 33 धावा धावफलकावरती. मॅच अद्याप बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू विजयासाठी 35 धावेची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये डीजे. षटकामध्ये सेट होत आहेत दोन्ही फलंदाज राजन आणि प्रितेश. आपण पाहतोय 12 चेंडू 35 धावा चेस होतील का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज 4थ्या षटकामध्ये यश येतोय. यश सुतारचा वापर केलाय 4थ्या षटकामध्ये. थोडीशी स्वीट अँड शॉर्ट मीटिंग केली गेली. आतिश या ठिकाणी थोडेसे कान मंत्र देत असताना यश सुतारला देखील मॅच बॅलन्स आहे. सुरुवातीला मोठे फटके मारावे लागतील कमबॅक करण्यासाठी. अजून या मॅच मध्ये प्रितेशला आणि राजनला देखील दापोडे संघाला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या षटकामध्ये धावा कमीत कमी खर्च करावे लागतील तरच हा मॅच अंतिम मोमेंट पर्यंत मजबूत राहू शकेल. गंधारी 11 गंधारी संघाच्या बाजूना स्पीडअप करायचं. जास्त वेळ आपण घेऊ नका. प्रत्येक संघाला आज सूचना असतील की आपण वेळ जास्त घ्यायचा नाहीये. लगेचच आपण सुरुवात करायची ओव्हरला. पहिला चेंडू या षटकातील स्ट्रायकेला फलंदाज सेट बॅट्समॅन प्रितेश. पळून खेळण्याचा प्रयत्न होता. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःवरती नाराज होतोय.
की हा चेंडू जर कलेक्ट झाला असता कुठेतरी नक्कीच मोठा फटका येऊ शकला असता या बॉलवरती. संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल या मॅच मध्ये गांधारी टीम साठी आणि नक्कीच समोरच्या संघावरती देखील दबाव निर्माण ठेवेल. 11 चेंडू 35 ची गरज. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी थोडासा वळण घेतोय. प्रितेशला बीट करतोय पुन्हा एकदा. सलगचा दुसरा डॉट बॉल. चांगली सुरुवात करतोय षटकामध्ये गोलंदाज यश सुतार. समीकरण बदलत आहे. 10 चेंडू विजयासाठी 35 धावेची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यश स्ट्राईक केला फलंदाज. प्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे मोठ्या फटक्यांची परंतु 2 चेंडू डॉट आलेत. चांगली सुरुवात स्पेलची करत असताना यश सुतार ओव्हर द विकेट. स्विच हिट रिव्हर्स खेळतो. फटका चांगला आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि पाहता पाहता चेंडू जातो सीमा पार. आलाय प्रितेशच्या बॅट मधून चौकार. मॅच मध्ये उरल्या धावा एकूण 31 आणि चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9. डीजे चेंडू 31 ची गरज आहे. लगातार मोठे फटके अजूनही मारावे लागतील. सज्ज होते पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्क वरती. बॅलन्स मॅच बॅलन्स सामना आपण पाहतोय. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. बॉल जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सामना अजूनही संपला नाहीये. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. वीर तानाजी दापोडे संघाचा षटकार. इथून कमबॅक होते. 2 चेंडू डॉट. त्यानंतर सलगचे 2 मोठे फटके. चौकार. त्यानंतर षटकार आलाय आणि आता दबाव मध्ये गोलंदाज पाहायला मिळेल यश सुतार. कारण की येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी आता 25 धावेची गरज आहे. 12 चेंडू 35 ची गरज होती आणि 68 धावा बनतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण होता आणि जवळजवळ आता मात्र कमबॅक करतोय दापोडे संघ. 25 धावेची गरज. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये एक चेंडू फार महत्वाचा. आता या क्षणाला डॉटची गरज आहे टीम गंधारीला. अजून एक मोठा फटका खेळतायत आणि चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रितेशला थांबवणं आता फार कठीण आहे. अजून एक षटकार आलाय आणि आता मॅच मध्ये उरल्यात 7 चेंडू 19 धावा. षटकार. मध्ये लगातार मोठे फटकेबाजी. चौकार.
आतमध्ये वीर तानाजी दापोडे संघानं, कारण की आपण पाहतो एकेकाळी सुरुवातीला संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर प्रितेश आणि राजन ही जोडी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये आली. राजनने देखील षटकार ठोकला, त्यानंतर लगातार षटकार आणि चौकार ठोकले मैदानाच्या आतमध्ये. प्रितेशनं 12 चेंडू वैयक्तिक 34 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि आता सामना शेवटच्या षटकामध्ये बॅलन्स झालाय. 6 चेंडू विजयासाठी 15 धावेची गरज आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहतो एकूण धावा खर्च झाल्यात. 20 धावेचं षटक आता यश ना, त्याच्या अगोदरचं षटक आपण पाहिलं 22 धावेचं होतं. सामन्यामध्ये कमबॅक होतोय. आता सामना कोण जिंकेल, शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये कोणावरती भरोसा नोंदवलाय कॅप्टन गोलंदाज येतोय मयूर भंडारी. मयूरवरती या ठिकाणी भरोसा नोंदवला कॅप्टन आणि तो भरोसा कायम ठेवेल का आणि आपल्या संघाला सामना जिंकून देईल की दुसऱ्या बाजूला विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत प्रितेश आणि राजननं, ते सामना फिनिश करतील का, विजय मिळवून देतील का आपल्या संघाला, पाहणं महत्वाचं. पहिला बॉल या षटकातील डेट घोषित करतात पंच हॅरिस सर आपण पाहतोय आणि स्क्वेअर लीगचे पंच मुन्ना पठाण सर आपण पाहतोय आणि हैदर सर त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करत असताना या ओव्हर मध्ये आपण पाहतोय कव्हर मध्ये खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेटला एक खेळाडू आणि स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज, लाईन पाहावी लागेल आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहावा लागेल. पंच सहमत आहेत की तिसऱ्या पंचांकडे रेफर केले, सॉफ्ट सिग्नल आउट आलाय आणि आता पाहणी केली जाईल टीव्ही स्क्रीन वरती. विकेट फार महत्वाची आहे प्रितेशची आणि इथून मात्र आता ती काय विकेट येईल की या ठिकाणी बचावले जातील प्रितेश या बॉल वरती. आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सेट बॅट्समॅन प्रितेश मैदानाच्या बाहेर. फार महत्वपूर्ण विकेट होती आणि ती विकेट गमावली आहे वीर तानाजी दापोडे संघाने. सेट झाला होता मैदानाच्या आतमध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली होती परंतु आता परतावं लागले माघारी बॅट्समॅन प्रितेशला. न्यू बॅट्समॅन सुजल येतोय, सुजल पाटील आणि हैदर सर डिसिजन कळवायचं आहे. व्हाईट बॉल असेल, व्हाईट चेंडू असेल पंच आणि एक धाव इथे मिळते. धावसंख्या एकने जरूर पुढे सरकेल परंतु विकेट गमावली आहे. 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. सॉरी माफ करा, या ठिकाणी 6 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज असेल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आपण पाहतो आणि खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडूचा फायदा उचलू शकले नाहीयेत आणि पुन्हा एकदा पंचांकडे पाहावं लागेल आणि पंच सांगतील या ठिकाणी डिसिजन या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल पंचांच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद, अजून एक विकेटचं पतन, लगातार धक्के पे धक्का, दुसरा गडी बाद होतो अजून एक या षटकामध्ये. टीम वीर तानाजी दापोडे संघाला अजून एक धक्का.